बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली। या घटनेतील आरोपींना राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे पाठबळ देत असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा कोपरगाव सकल मराठा समाजातील पदाधिकारी अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी दिला आहे। या आशयाचे निवेदन त्यांनी तहसील कार्यालय येथे अधिकाऱ्यांना दिले आहे। जय जिजाऊ जय शिवराय। गेल्या 16 तारखेला आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं होतं का धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं तहसीलला। तर त्याच्यानंतर इथं अधिवेशन होतं शिर्डीला, राष्ट्रवादीचं अधिवेशन होतं। आम्ही त्याच्यात हे दिलेलं होतं का बा ह्या अधिवेशनाचा ठराव मंजूर करा, याचा राजीनामा घ्या। कारण आता असा विषय, आता अजितदादा पालकमंत्री झालेले बीडचे, अजितदादा पालकमंत्री झाले म्हणजे हा कारभार कोण पाहणार? धनंजय मुंडेच पाहणार। बर, मग वाल्मिक कराड, धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड पाहायचा। आता धनंजय मुंडे नसल्यामुळं आता पालकमंत्री अजितदादा झाले आणि माझा हा कारभार कोण पाहणार? धनंजय मुंडेच पाहणार। म्हणजे धनंजय मुंडेंनी कारभार पाहिल्यानंतर आलाच वाल्मिक कराड बाहेर येतो। आत्ता वाल्मिक कराडनी एक दोन तीन दिवसापूर्वी तो एक काय नाव त्याचं गिट्टे, त्याच्यावर हल्ला केलेला आहे। आता त्याची बाईट आलेली आणि आम्ही यांना सांगितलेले 26 तारीख म्हणजे 25 जानेवारीपर्यंत यांचा राजीनामा घेतला पाहिजे। धनंजय मुंडेंचा नाही घेतला तर आम्ही 26 जानेवारीला 9 वाजता आत्मदहन करणारे। आम्हाला पोलिसांनी याच्यावर नोटिसा पाठवल्या, आम्ही या नोटिसला अजिबात म्हणत नाही। आम्हाला जे करायचं आम्ही ते 100% करणारच। जे काय होईल त्याला हे सरकार जबाबदार राहणार आहे। यांनी धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्यावा तरच आम्ही शांत बसणार आहे। जर यांनी राजीनामा नाही घेतला तर आम्ही 26 जानेवारीला 9 वाजता आत्मदहन करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ जय शिवराय। गेल्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनंतर जी एक क्रूर हत्या झाली असत तर ती श्री संतोष देशमुख यांची झालेली, महाराष्ट्राला काळिंबा फासणारी। आत्तापर्यंत आरोपी सापडत नाही, अजूनही आरोपी फरार आहे। बाकीचे जे आरोपी केलेले ती VVIP ट्रीटमेंटमध्ये, ते आकाचे आका म्हणता, त्यांना म्हणता आम्हाला पाहिजे तसंच ते जेल द्या। म्हणजे महाराष्ट्रात चांगली काय, त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतो। आम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं, सर्वांनी हे केलं, उत्सव केला, आनंद वाटला। पण हे जर रोज तिथं दिवसाआड म्हणजे संध्याकाळी 7 नंतर जर महिला तिथं जर त्या बीड परळी भागामध्ये म्हणतात 7 नंतर महिला सुरक्षित नाही, रोज तिथं एन्काउंटर, मर्डर, हे त्यांच्यासाठी किरकोळ गोष्टी, रोज खंडण्या, या अनेक प्रकारे आता शिक हळूहळू एक प्रकार बाहेर येऊ राहिले। करता त्या आकाला जर कंट्रोल करायचं असेल तर त्या आकाच्या वेड्या त्याला आकाळायचं असेल तर मंत्रिपद काढून घेऊन त्याचा राजीनामा घेतला पाहिजे। जोपर्यंत आम्ही त्याला म्हणत नाही ना, त्याचा आरोप जर सिद्ध नाही झाले तर त्यांनी परत त्याच्यात हे करावं, आमचं असं म्हणणं आहे। त्याकरता जर 25 तारखेपर्यंत जर त्याचं मंत्रिपदाचा राजीनामा जर नाही घेतला धनंजय मुंडेचा, अनिल गायकवाड आणि विनय भगत आम्ही 2 जण 26 तारखेला 9 वाजता तहसील कचेरी समोर आत्मदहन करणार आहे।